नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस.पी. फार्मिंग इंजिनियर या आपल्या YouTube चॅनल सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण सिंचन साधन व सुविधा या योजनेअंतर्गत येणाऱ्या ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या विषयाबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आता जेव्हा आपण अर्ज सादर करतो, त्यावेळेला बऱ्याच वेळा आपल्या काही चुका होतात आणि या चुका आपल्याला शेवटी मग तो घटक विकत घेताना होतात आणि त्याचा परिणाम आपल्या अनुदानावरती होतो. त्यामुळे आपल्या चॅनलला ही जी प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये सिंचन साधन व सुविधा ही प्लेलिस्ट असेल, तर तिथे तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत हे डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर याची मदत तुम्हाला समोर ऑनलाईन अर्ज करताना होईल आणि भविष्यात जे मिळणारे अनुदान आहे ते व्यवस्थितरित्या मिळेल. तर बघा, या ठिकाणी जेव्हा आपण अर्ज सादर करतो, त्यावेळेस सिंचन साधन व सुविधा या मुख्य बाबीमध्ये आपल्याला अर्ज करत असताना त्या ठिकाणी ठिबक सिंचन या बाबी अंतर्गत इनलाईन प्रणाली आणि ऑनलाईन प्रणाली असे दोन त्या ठिकाणी सिलेक्शनचे ऑप्शन असतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन प्रणाली काय आहे याबद्दल माहिती घेतली. आता या व्हिडिओमध्ये इनलाईन प्रणाली काय असते त्याबद्दल माहिती घेऊया. तर बघा, या ठिकाणी इनलाईन ड्रीप म्हणजे काय, तर जी आपली पाईप असते ज्याला आपण लॅटरल म्हणतो, तर त्याच्या आतमध्येच पर्टिक्युलर अंतरावरती म्हणजे 30 सेंटीमीटर असेल, 40 सेंटीमीटर असेल, तर अशा वेगवेगळ्या अंतरावरती त्या ठिकाणी आतमध्ये त्या पाईपमध्ये ड्रिपर फिक्स केलेला असतो आणि दिलेल्या अंतरावरती आपल्याला विकत घेताना आपल्याला 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट किंवा 40 सेंटीमीटर म्हणजे 1.25 फूट, तर अशा वेगवेगळ्या अंतरांची निवड करायची असते. आणि जसं ऑनलाईन ड्रीपमध्ये आपल्याला पाईपच्या बाहेरच्या बाजूनी ड्रिपर लावायचा असतो, तसे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ड्रिपर लावायची आपल्याला आवश्यकता नाही. तो ऑलरेडी त्या पाईपमध्ये लावलेला असतो. आता ह्या अशा प्रकारचे इनलाईन ड्रीप केव्हा वापरतात, तर ज्यावेळेस आपल्याला भाजीपाला पिकाची लागवड करायची असते, टोमॅटो असेल, मिरची असेल, त्यानंतर एकसारख्या अंतरावर जर लागवड करायची असेल, विशेष करून जर आपल्या लागवडीचं अंतर हे कमी असेल म्हणजे दोन रोपांमधील अंतर हे कमी असेल, अशा ठिकाणी आपल्याला या इनलाईन प्रणालीचा वापर करायचा असतो. आता याचे फायदे असे आहेत की समान प्रमाणात पाणी देता येते आणि बसवायला सोपे आहे. म्हणजे आपल्याला सरळ सरळ जी लॅडर असते, जी पाईप असते, ती फक्त आपल्याला पसरवायची असते. आता बघा, अशा प्रकारचे हे लॅटरल असतात आणि याच्या आतमध्येच अशा प्रकारचे ड्रिपर हे फिक्स असतात. ते आपल्याला बदलायची गरज नसते आणि याचे जे अंतर आहेत ते फिक्स असतात. जसं ऑनलाईन प्रणालीमध्ये आपण आपल्याला पाहिजे त्या अंतरावर ते ड्रिपर बसवू शकतो, तसं या ठिकाणी एकदा आपण ही ड्रिप विकत घेतल्यानंतर त्याला बदलवता येत नाही. म्हणजे 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर किंवा 50 सेंटीमीटर अशा वेगवेगळ्या अंतरात हे असतात. आता यामध्ये बघा, जी पाईप असते त्या पाईपची साईज सुद्धा वेगवेगळी असते. 16 mm, त्यानंतर 12 mm आणि कुठं कुठं 20 mm मध्ये सुद्धा उपलब्ध असतात. तर जास्त करून 16 mm चेच लॅटर वापरले जातात आणि अंतर जे आहे ते आपल्या लागवडीच्या अंतरानुसार असतात. 1 फूट असेल, 1.25 फूट असेल, 1.5 फूट असेल किंवा 2 फूट असेल, अशा प्रकारचे असतात. आता या लागवडीच्या अंतरावरती आपल्या अनुदानाची रक्कम हे डिपेंड करते आणि जे आपलं क्षेत्र आहे त्यावरती सुद्धा आपल्या अनुदानाची रक्कम डिपेंड करते. तर बघा, या ठिकाणी जर तुमचं लागवडीचं अंतर हे मीटरमध्ये दिलेलं आहे. 1.8 इंटू 0.6 मीटर जर असेल आणि आपला एरिया जर हा 1 एकराचा असेल म्हणजे 0.4 हेक्टर असेल, तर मिळणारं जे अनुदान आहे ते जास्तीत जास्त 37,845. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रफळासाठी वेगवेगळे अंतर या ठिकाणी आहेत आणि त्यानुसार त्याचे अनुदान ठरलेलं आहे. तर या ठिकाणी या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि आपल्याला मिळणाऱ्या अनुदानासंबंधी डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.